काही दिवस नेतृत्व केलंय त्या व्यक्तीला एकतेरी भाषेत बोलताय हे आक्षेपार्ह आहे असं काही त्यांच्यातल्या मंडळीचं मत आहे. तर तुम्हाला या एकेरी भाषेत या शब्दावरती काय म्हणायचं आहे? 40 वर्ष ज्या पवारांच्या आणि पवार कुटुंबाच्या जीवावर हे सत्ता साम्राज्य उभारलं, 15 दिवस भाजपमध्ये जाऊन झाले नाहीत तोपर्यंत अजितदादांना एकेरी भाषेत चॅलेंजची भाषा करणारं जे नेतृत्व आहे, एवढ्या खालच्या लेवलला तर आम्ही आजपर्यंत गेलेलो नाही. आम्ही बोलत असताना, भाषणं करत असताना सातत्यानं आम्ही मुद्द्यावर आधारित बोलतो आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत या मुद्द्याच्या संदर्भानं अद्यापपर्यंत एकदाही खुलासा झालेला नाही. जे आरोप आम्ही करतो त्या आरोपाच्या संदर्भानं एकदाही त्या आरोपाच्या अनुषंगानं उत्तर देण्यात आलेलं नाही. फक्त विरोधक आम्हाला शिव्या घालण्याचं काम करतात, विरोधक आम्हाला व्यक्तिगत पातळीवर बोलतात, एवढंच ते बोलतात. सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला नेतृत्व म्हणून आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तिगत असं आणि सार्वजनिक असं वेगळं सेपरेट करता येत नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर जाहीरपणे या मोहोळ तालुक्याला अराजकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल, या मोहोळ तालुक्याला अनैतिकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल, मोहोळ तालुक्यातल्या तरुणांना त्या ठिकाणी 17 वर्षापासूनच लपडी करता आणि या तालुक्यातल्या मुली नासवण्याच्या करता प्रोत्साहन देत असाल, गुन्हेगारी करता प्रवृत्त करत असाल, तर अशा लोकांच्या संदर्भानं त्या ठिकाणी एकेरी काय कुठलीही भाषा वापरली तरी सुद्धा ती कमीच पडणार. दादा, काल सदाभाऊ याच प्रश्नाला धरून सदाभाऊ खोतांनी याचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं, तर काय सांगा? सदाभाऊ खोत यांनी असं वक्तव्य केलं की आंगरकरांनी एकदा तलवार उपसली की तिला रक्त लागल्याशिवाय पुन्हा ती ज्ञानामध्ये जात नाही. आणि ते सदाभाऊंनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे निरीक्षण केले आंगरकर पाटलांचं, त्या निरीक्षणातनं त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, जो काही आंगरकरांचा पूर्व इतिहास आहे, याला अनुषंगून सदाभाऊ खोत यांनी ते वक्तव्य केलं. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीने पालकमंत्र्याच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थित नेत्यांनी एक गोष्ट प्रमाणित केली की आंगरकर हे रक्तरंजित इतिहास लिहिणारी लोक आहेत, आंगरकर हे दहशतखोर आहेत, आंगरकर हे गुन्हेगार आहेत, आंगरकर हे रक्त सांडणारे आहेत, आंगरकर हे लोकांचं रक्त पिणारी लोक आहेत. हे सदाभाऊ खोत यांनी काल त्यांच्या भाषणातून हे प्रमाणित केलेलं आहे. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की अशा लोकांना मोहोळ शहरातल्या मतदारांनी किंवा तालुक्यातल्या मतदारांनी नेतृत्व म्हणून स्वीकारायचं आहे का? हातात लेखणी असलेली लोक स्वीकारायची का हातात तलवार घेऊन रक्त सांडायला निघालेली लोक स्वीकारायची? याचा निर्णय मोहोळ शहरातल्या लोकांनी करायचा. तर तुम्ही ज्या लोकांवरती